स्वराज्य वार्ता, आवाज जनसामान्याचा। मुक्ताईनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट तर्फे महायुती सरकार विरोधात निषेध आंदोलन। महायुती सरकारकडून राज्यातील शेतकऱ्यांसाठी, महिला व विद्यार्थ्यांसाठी अनेक योजना सुरू केल्याचा दावा केला जात आहे। मात्र या सर्व योजना फेल ठरल्या असून महायुती सरकार सहकार क्षेत्र, कर्जमाफी, पिकांचा हमी भाव, पीक विमा, दूध अनुदान, बळीराजांच्या आत्महत्या, सोयाबीन व कांदा, कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांसह वाढती महागाई, रोजगार, महिला सुरक्षा या सर्व स्तरावर अपयशी ठरले आहे। या सरकारच्या काळात महापुरुषांचा अवमान होत आहे। या सरकार राष्ट्रद्रोही सत्ताधाऱ्यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी आणि महाराष्ट्रातील या परिस्थितीवर सर्वसामान्य जनतेचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महाविकास आघाडीतर्फे मुक्ताईनगर येथे निषेध आंदोलन करण्यात आले। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे महाराष्ट्रविरोधी भूमिका घेणाऱ्या महायुती सरकारच्या काळ्या कारनाम्यांचा लेखाजोखा मांडणाऱ्या महायुतीचे काळे कारनामे या पुस्तिकेचे वितरण करण्यात आले। तसेच आकाशात काळे फुगे सोडून महायुती सरकारचा निषेध करण्यात आला। गेल्या 10 वर्षात केंद्र सरकारने महाराष्ट्राची अवहेलना करून महाराष्ट्राला झुकवण्याचे काम केले आहे। राज्यातील महायुती सरकारच्या राज्याची अस्मिता केंद्र सरकारकडे गहाण ठेवण्याचे पातक केले आहे। राज्यात महिलांवर अत्याचार वाढले आहेत। सर्वांचे दैवत असणारे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणीत भ्रष्टाचार करण्यात आला आहे। त्यामुळे पुतळा कोसळून छत्रपती शिवरायांचा अवमान झाला आहे। या सत्ताधाऱ्यांच्या काळात महापुरुषांचा अवमान होत आहे। त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व नागरिकांची मान शरमेने खाली झुकली आहे। सत्तेची मगरुरी असणाऱ्या या सत्ताधाऱ्यांचा जनसामान्यांच्या प्रश्नाची काहीही देणे घेणे नाही। त्यांना धडा शिकवण्याची वेळ आली असून जनता त्यांना निश्चित धडा शिकवेल असा विश्वास व्यक्त केला आहे। तसेच सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी महायुती सरकारचे काळे कारनामे जनतेपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले आहे। स्वराज्य वार्तासाठी किरण पाटील, मुक्ताईनगर, जळगाव। इथं काळ्या सरकारच्या काळ्या याद्यांची जाहीर केलेला आहे, त्या संदर्भात काय सांगाल, काय निवेदन दिलं? आज आम्ही गेल्या 2 दिवस आधी जे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा 8 महिन्याच्या कालावधीमध्ये जो कोसळलेला आहे त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही सगळे इथे उपस्थित राहिलेलो आहोत। खरं सरकारच्या माध्यमातून किती ठेकेदार आणि ठेकेदारी किती प्रमाणामध्ये भ्रष्टाचार चाललेला आहे याचे हे उत्तम उदाहरण आहे। आपण आधी संसद जळताना बघितली, आपण पुलं बांधलेली कोसळताना बघितलेत, पण आता निर्लज्जपणाचा कळस असा आहे की आता आपल्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो उभारला गेलेला होता आणि ज्याचं स्वतः पंतप्रधानांनी उद्घाटन केलेलं होतं, तो पुतळा देखील 8 महिन्याच्या कालावधीमध्ये कोसळतो। म्हणजे यांना भ्रष्टाचार करण्यासाठी छत्रपतींसारख्या महाराष्ट्राच्या आराध्य दैवतही कमी पडलेत आणि तिथे देखील हे लोक भ्रष्टाचार करायला कमी करत नाहीयेत। या निर्लज्ज सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही सगळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते, पदाधिकारी आणि महाविकास आघाडीचे पदाधिकारी आज इथे उपस्थित होतो। आज महाराष्ट्रातल्या ज्या महिलांवरच्या अत्याचाराच्या घटना वाढत आहेत, या अत्याचाराच्या घटनांचा देखील निषेध करण्यासाठी आम्ही सगळे इथे उपस्थित होतो। आणि खरं लाज वाटायला पाहिजे या सरकारला की आज यांनी भ्रष्टाचाराचे पायमुळं या त्यांच्या सरकारच्या काळात किती खोलवर रुजलेली आहे याचं उत्तम उदाहरण हे 2 दिवस आधीच्या आपल्या या घटनेतून दिसतंय आणि याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतोय। पण इथं निषेध आंदोलन केलेलं आहे आणि एक प्रसिद्धीपत्रकाद्वारे सुद्धा आपण ते हे केलेलं आहे। त्याच्यामध्ये आम्ही सरकारचे काळे कारनामे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे एक प्रसिद्धीपत्रक आज काढण्यात आलेलं आहे। त्या प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर ही प्रसिद्धीपत्रकं वाटल्या गेलेली आहेत। यात आपण बघू शकता या सरकारच्या कालावधीमध्ये सरकारने केलेली अनेक अशी कारनामे आपण यात छापून आणलेली आहे, जेणेकरून या झोपलेल्या सरकारला जाग यावी आणि स्वतःचे केलेले कर्म त्यांच्या पुढे ह्या पेपरच्या माध्यमातून आम्हाला जनतेपर्यंत मांडायची आहेत। आणि खरं हे आपण वाचल्यानंतर बघू शकता की अनेक अशा महाराष्ट्रातल्या घटना आहेत या सरकारमध्ये। या सगळ्या गोष्टींवरती सरकारने उत्तर देणं गरजेचं आहे आणि हे निर्लज्ज सरकार जोपर्यंत उत्तर देणार नाही तोपर्यंत हे सरकारचे काळे कारनामे आम्ही मांडतच राहू आणि हे जनतेपर्यंत पोहोचवत राहू।